वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर चला, आज माझं सकाळी सकाळी योगा चाललेला होता. योगा म्हणजे थोडासा व्यायाम, कारण प्रत्येक गृहिणींचं काय असतं की घरातली तीच कामं करायची. पण आत्ता पावसाळा सुरू आहे, तर मग बाहेर फारसं फिरणं चालणं पण होत नाही, बाहेर जाणं होत नाही. मग त्यावेळेस आपण हे सकाळी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण योगा करू शकतो. तर आत्ता मी हा योगा तुम्हाला क्लिपा जरी व्हिडिओमध्ये अगोदर दिसत असल्या तरी मी हा ॲक्च्युली 11:15 ते 11:15च्या दरम्यान केलेला आहे. तर त्यावेळेस माझा स्वयंपाक घरातली कामं बऱ्यापैकी सगळी आवरून झालेली होती, पण मला जेवायच्या अगोदर व्यायाम करायचा होता. म्हणजे मोस्टली आपण तसं जेवणाच्या अगोदर करतो, म्हणून हा योगा मी केलेला आहे. तुम्ही असं करू शकता. तर चला, ही माझी सकाळची, आता मी सकाळपासूनच्या क्लिपा ह्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर यामध्ये सकाळची माझी झाडलोट बाहेरची झालेली आहे. त्याचबरोबर मी गॅस कट्टा सगळा स्वच्छ करून घेतो. तसंही रात्री स्वच्छ केलेलाच असतो, पण तरी एकदा कापड फिरवल्याशिवाय काय मला चैन पडत नाही. मग त्यानंतर म्हणलं पाऊस कमी झाला तर कढीपत्ता ताजा ताजा घेऊन येऊया. मग आल्यानंतर मग मुलांसाठी डबा बनवायला घेतला. त्यामध्ये मी आज बनवत आहे बटाट्याचे काप. तर मग मस्तपैकी बटाटे धुवून घेतले, त्यानंतर तिची साल काढून घेतली. मग बटाट्याचे असे बारीक बारीक, एकदम बारीक असे चिप्स करायचे, म्हणजे पातळ पातळ. का तर आपल्याला ह्याचे फक्त बटाट्याचे काप बनवायचे आहेत. आपण ह्यात पाणी न घालता हे शिजवून घेणार आहे. आणि हे काप खायला इतके मस्त लागतात की मुलांना तुम्ही कधीही दिलं तर मुलं नाही म्हणणारच नाहीत. आणि शिवाय आता पावसाळ्यात आपल्याला बऱ्याच वेळा भाजीला जाणं होत नाही, मग त्यावेळेस आपण असे काप करून घालू शकतो मुलांना. आता इथे पाहू शकता तुम्ही, माझं किटलीतलं तेल सकाळी संपलेलं होतं. मग सकाळच्या घाईत माझं तेलाची पिशवी काढून मग किटलीमध्ये ओतली. मग ह्यामध्ये खूप वेळ जातो, मग म्हणून मी बऱ्याच वेळा काय करते, दुपारी किंवा रात्रीची ही सगळी कामं करून ठेवते. पण हे माझ्याकडं आज राहून गेलं, त्यामुळं मग मला सकाळी ते तेल वगैरे काढायला लागलं. तर तुम्ही पाहू शकता, आता इथं मी बटाट्याचे काप बनवणार आहे. पण काप बनवताना शक्यतो कढईत किंवा पातेल्यात न बनवता डायरेक्ट तव्यामध्ये बनवले तर ते खूप छान होतात. म्हणजे तेल सगळ्या बाजूंनी लागतं बटाट्याला. तर मी इथं आता तव्यामध्ये पहिलं तेल ओतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे काप केलेले मी हाताने थोडे थोडे मोकळे केलेत ते काप, कारण एकत्र जर असेच कट केलेले उचलून टाकले तर ते एकमेकांना चिकटून बसतात. आणि मग हे फक्त वाफेवर शिजवतं तर मग ते तसे शिजले जातात, त्याला मसाला लागत नाही. म्हणून मग मी ते हाताने मोकळे केले आणि मग तेलामध्ये चांगले परतवून घेते आता. मग तर ही रेसिपी म्हणजे माझ्या मुलीच्या मैत्रिणींना हवी असते. म्हणजे बऱ्याच जणांना हे काप, ज्यांना ज्यांना मी करून खाऊ घातले त्यांना त्यांना हे काप खूप आवडतात. म्हणून म्हणलं की चला आता ही रेसिपी तसं बघायला गेलं तर खूप झटपट होणारी आहे. आपण मुलांच्या डब्याला घाई गडबडीत पण बनवू शकतो. अगदी 5 ते 10 मिनटात होणारी ही रेसिपी आहे. म्हणजे मी तर अगदी काय करते की ज्यावेळी मला डबा बनवायला उशीर झालेला असतो त्यावेळी माझी हमखास बटाट्याचे काप हीच रेसिपी असते, कारण ही खूप पटकन होते. मी चपाती करून शेवटची चपाती भाजेपर्यंत माझे बटाटे कट करून होतात, आणि मोठा एक बटाटा घेतला तरी डब्याला पुरेशी होती. मग हे सगळं घालून घेतल्यानंतर अगदी एक एक वाफ जरी 5 मिनटाची काढून घेतली ना तरी पण बटाट्याचे काप तयार होतात. तर इथं तुम्ही पाहू शकताय की एकदम मस्त असे काप तयार झालेले आहेत, आणि यामध्ये वेगळं काही टाकायची गरज नाही, त्यामुळे ते खूप छान होतात. तर इकडे मी आता पीठ पण मळून घेतलेलं आहे. त्याला तेल लावून थोडंसं आता पीठ झाकून असंच ठेवणार आहे. तर इकडे पाहू शकता आपले बटाट्याचे काप असे खूप छान असे तयार झालेले आहेत. तर मी आता हे चमच्याच्या साह्यानं बघितले बघा. तर ते अगदी मस्त शिजलेले आहेत आणि खूप यम्मी दिसतात आणि खूप मस्त ते मोकळे खायला पण छान लागतात. आता झाली माझी भाजी बनवून. आता इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे, इकडे चहा ठेवला आहे, आणि इकडे आत्ता मी चपात्या बनवते. आता डबे वगैरे झाले बनवून. आता दुपारची तयारी आहे. मग त्यामध्ये मी आज बनवणार आहे की हरभऱ्याची कोरडी भाजी. म्हणजे बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्यामध्ये हरभऱ्याची भाजी तोडून ठेवतो, त्यावेळी आपल्याला ओली मिळते. पण आता बाहेर पाऊस सुरू आहे ना, तर मग पावसामुळं आपल्याला ह्या कोरड्या भाज्यांचा खूप उपयोग होतो. त्यासाठी मग सांडगे करून ठेवायला पाहिजे, किंवा अशा हरभऱ्याची भाजी मोकळी करून ठेवायला पाहिजे, वाळवून ठेवायला पाहिजे. म्हणजे ही आपल्याला पावसाळ्यात उपयोगी पडते. आता इथं मी सेम त्याच सकाळी बटाट्याचे काप केले, त्यानंतर चपाती केली, त्यानंतर आत्ता मी हरभऱ्याची भाजी पण त्याच तव्यामध्ये करत आहे.
तर मी तेलामध्ये थोडासा लसूण घातला आहे, मुगाची डाळ थोडीशी धुवून थोडी भिजवून ठेवली होती ती घातली, त्याच्यानंतर भाजी घातली आणि थोडंसं पाणी घालून आता ती झाकून ठेवली. आता ते होईपर्यंत इकडे आमटी तर करायलाच पाहिजे, कारण 2 सुक्या भाज्या झाल्यात. मग इकडे आत्ता मी वांग्याची आमटी बनवायला घेतली आहे, म्हणून मी 2च वांगी आत्ता घेतले, कारण माझ्या 2 भाज्या ऑलरेडी बनवून झालेल्या आहेत. मग त्यासाठी मी टोमॅटो कट करून घेतलं. कढीपत्ता तरी मी सकाळीच बाहेरून आणला होता. मग आता लसूण पण बारीक करून घेतला. तोपर्यंत इथं पाहू शकता तुम्ही आपल्या हरभऱ्याच्या भाजीतलं पाणी पण आटलेलं आहे. तर मग आत्ता मी बटाट्याच्या आमटीला आता इथं मी वांग्याच्या आमटीला फोडणी देते. आता इथं पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे, मोहरी घातली आहे, त्यानंतर लसूण थोडासा परतवून घेतला आहे, त्यानंतर मस्त असा ताजा घरचा कढीपत्ता घातलेला आहे. तर ही खूप सोपी जरी रेसिपी असली तरी बऱ्याच वेळा मुलींना नवीन शिकताना वगैरे आपण सांगितलेलं पटत नाही, मग ते मोबाईलमधलं बघून मुली करायचा ट्राय करतात. म्हणून म्हणलं पण बऱ्याच वेळा खूप भरपूर असे मसाले वापरले जातात, पण मी मसाला न वापरता अगदी आपल्या गावाकडच्या स्टाईलने असं रस्सा बनवते वांग्याचा बटाट्याचा. तो खरं तर आपल्या तब्येतीला पण खूप हेल्दी असतो आणि तसं हे तेलकट खाणं थोडंसं कमी असलेलंच बरं. त्यानंतर लसूण घातला आहे, त्यानंतर मग टोमॅटो घातलं आहे, कढीपत्ताही घातला आहे आणि त्याच्यानंतर वांगी छान परतवून घेतली. त्यामध्ये चटणी, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट मी आता एकदमच घालून घेते आहे. तर हे चांगलं मिक्स करून घेतलं, तेलामध्ये चांगलं मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं. आता हे पाणी घातल्यानंतर बऱ्यापैकी माझं झालेलं आहे करून. आता मी मस्तपैकी कोथिंबीर आणली होती सकाळी. तर सकाळी मी भाजीला गेलेले, मग त्यावेळी कोथिंबीर आणली होती, तर मग ही कोथिंबीर मी पाठीमागून धुवून बारीक करून त्यामध्ये टाकली. आता आपली वांग्याची भाजी तयार होईल. चला तोपर्यंत मग मी आणलेल्या भाज्या होत्या त्या मी सुपामध्ये काढून घेते, जेणेकरून मला धुवून त्या फ्रीजमध्ये ठेवता येतील. तसंही पावसाळ्यामध्ये आपल्याला भाज्या आणल्या की त्या पटकन धुवून निवडून साफ करून ते ठेवायला पाहिजे, किंवा आपण डायरेक्ट फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत. सगळ्या भाज्या आपल्याला धुवाव्या लागतात. मग ह्या सगळ्या भाज्या मी अशा पटापटा काढून घेते आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये आणि ज्या निवडायच्या आहेत ते निवडून ठेवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे, आवडतो आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. तसंही आपल्या गृहिणींची काय कामं असतात, घरातलंच असतं ना. तर आत्ता वाजलेले आहेत 11:30, तुम्ही पाहू शकताय. आणि आत्ता मी तुम्हाला दाखवले तितकी कामं झालेली आहेत. त्याचबरोबर माझं जेवण तयार आहे. मी जेवण करून त्यानंतर मग मला बाहेर जायचं होतं मैत्रिणीकडे. तर मी मस्तपैकी आवरून घेतलं. पावसाळा असला की घरात बसून बोर होतं, तर म्हणलं चला आज थोडासा चेंज म्हणून आपण मैत्रिणीकडे जाऊन येऊया. पण मैत्रिणीकडे जाताना पण मस्त असा ड्रेस घातला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी योगा केला तेव्हा जेवण करायच्या अगोदर थोडासा योगा केलेला, म्हणजे माझं त्यावेळेस स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालेलं. मग मी योगा केला, थोड्या वेळाने जेवण केलं आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर पडले. मग असं मैत्रिणीकडे जाऊन आले. पाऊस पण थोडाफार कमी झालेला होता, पण चिखल खूप होता. पण म्हणलं की चला जरासं तिचं घर शेतात आहे, तर म्हणलं चला आपण थोडंसं फिरून येऊया पण, आणि आपल्याला पण छान वाटेल थोडंसं. मग आम्ही दोघीजणी जाऊन फिरून आलो. आणि रस्ता इतका खराब झाला होता की त्यातून गाडी चालवताना खूप भीती वाटत होती. पण ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण पर्याय नाही. आता पावसाळा सुरू आहे तर मग हे सगळं सहन करायलाच पाहिजे. तुम्ही पाहू शकता रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता तेच कळत नाही. पण अशीच वाट काढत आम्ही सुखरूप घरी पोचलो. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.